जून महिना सुरू झाला का प्रत्येकच आईंना येणारं सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे मुलांच्या डब्यासाठी काय देऊ. कारण आता शाळा सुरू होणार आहेत आणि मुलांना डब्यामध्ये काहीतरी हेल्दी द्यावं असं प्रत्येकच आईला वाटत असतं. 2 डबे द्यावे लागतात. एका डब्यामध्ये पोळी भाजी कंपल्सरी द्यावी लागते आणि सकाळच्या घाईमध्ये ती भाजी पटकन होणारी असावी. म्हणूनच आज आपण असा एक भाजीचा प्रकार बनवतोय जो बनवायलाही साधा सोपा आहे, मोजून 10 मिनिटामध्ये तयार होतो आणि मुलंही खूप आवडीने खातील. चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच हा भाजीचा वेगळा प्रकार कोणता आहे ते बघूया. तर झटपट तयार होणारा डाळ कांदा बनवण्यासाठी इथं ही अर्धी वाटी निवडलेली मटकीची डाळ घेतली आहे. तसं तर यामध्ये काही नसतं, पण एखादा दुसरा खडा असतो तोही या डाळीच्या रंगाचाच, त्यामुळे थोडं व्यवस्थित असं पाहून घ्यायचं. आणि आता 2 ते 3 वेळा ही स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि त्यानंतर मग भिजत घालूयात. बऱ्याच जणांना मटकीची डाळ काय असते हे माहिती नाही, पण आपण नेहमी जी मटकीची उसळ बनवतो, रस्सा बनवतो ना, त्यापासूनच ही डाळ बनवलेली असते. आणि जेवढी मटकी पोषक तत्वांनी भरपूर असते ना, तितकीच पोषक तत्वे या डाळीमध्येही असतात. त्यामुळं मूग डाळ, तूर डाळ या बाकीच्या डाळी खाण्यासोबतच ही डाळ ही खाल्लेली शरीरासाठी खूप उत्तम आहे. तर बघा, 1-2 वेळा धुवून घेतली ना, यामध्ये पाणी घालून ही भिजत ठेवूया. अगदीच काही जास्त वेळासाठी भिजवायची गरज नाही. एक 5 मिनिटं भिजत ठेवली तरीही चालते, किंवा आपली बाकीची तयारी करेपर्यंत म्हणजे कांदा वगैरे चिरेपर्यंत जरी भिजली गेली ना तरीही पुरेशी असते. डाळ व्यवस्थितरित्या बुडेल इतपत पाणी घातलं. आता आपण कांदा चिरून घेऊयात. तर अर्धी वाटी डाळ घेतलेली होती, त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे घेतलेला आहे. आता तो बारीक असा चिरून घेऊया. तसं तर ही भाजी बनवण्यासाठी ना काही जास्त अट्टहास करायची गरज नाही, जास्त काही साहित्याची गरज नाही. मोजक्या 7 ते 8 साहित्यामध्ये घरच्या घरी ही डाळ बनवून तयार होते आणि चव म्हणाल तर एकदम भन्नाट लागते. तर बघा, आपला कांदा चिरून झालेला आहे. आता लगेचच आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. इथं मी हा खलबत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अशी हातानेच तोडून टाकूया. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत, त्याही घातल्या. आणि हे दोन्हीही पटकन बारीक व्हावं म्हणून यामध्ये पाव चमचा मीठ घालते. जास्त काही अवघड आणि वेळ खाऊ हे वाटण नाही, मोजून 2 मिनिटामध्ये तयार होतं. आता हे छान असं बारीक ठेचून घेऊया. दगडाचा खलबत्ता असल्यामुळे मोजून एखाद्या मिनिटामध्ये आपली ही लसूण कोथिंबीरीची पेस्ट तयार झालेली आहे. आता ही बाजूला काढून ठेवू आणि त्यानंतर मग बाकीच्या तयारीला लागू, म्हणजेच फोडणी करूया. इथं चुलीला छान असा जाळ लागलेला आहे. आता त्यावरती ही कढई ठेवून देते. कढई थोडी गरम होऊन द्यायची. आता यामध्ये तेल घालूया. ही भाजी बनवण्यासाठी ना जास्त काही तेल वगैरे वापरायची गरज पडत नाही. मोजून अर्धी पळी म्हणजेच मोठे 2 चमचे तेल यामध्ये घालते मी. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे. बघा, तेल कडकडीत गरम झाले. आता त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, पाव चमचा जिरेही घातलेले आहेत. कढीपत्त्याची काही पानं घालूया. आणि मगाशी आपण जो कांदा चिरून घेतला होता तो सगळा कांदाही इथे घालायचा आहे. आणि हा कांदा आता छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया. इथे आपला कांदा परतून झालाय. आता यामध्ये आपण लसूण कोथिंबीरीची जी पेस्ट बनवून घेतली होती ती सगळी पेस्ट यामध्ये घातली आणि 1-2 मिनिटासाठी ही पण परतून घेऊया. लसणाचा कच्चा वास सगळा निघून गेला पाहिजे. आपलं कांदा, लसूण, कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित असं भाजलं गेले. आता यामध्ये तिखट घालायचंय.
तर हे घरचंच बनवलेलं तिखट आहे आणि एक मोठा चमचा इतकं तिखट यामध्ये घातलेले. हे पण व्यवस्थित असं परतून घेऊया. आणि तिखट फोडणीमध्ये घातलं ना ते पटकन करपू शकतं, त्यामुळे इथं आच कमी करायची आहे. आणि आपण मगाशी जी डाळ भिजत घातली होती ना मटकीची, ती डाळ ही याच्यामध्ये घातलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जे पाणी ठेवलं होतं त्या पाण्यासहितच घातली. एक 5 ते 6 मिनिट ती भिजली गेली आहे. आता हे पण छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये बाकीची जिन्नस घालायची आहेत. डाळ भिजत ठेवलेलं सगळं पाणीही आपण याच्यामध्ये घातलं होतं, त्यामुळे आता फक्त पाव कपच पाणी घालूयात. आपण हा सुक्का डाळ कांदा बनवतोय, म्हणजे डब्याला देण्यासाठी बनवतोय, त्यामुळं हा जास्त पातळ किंवा असा सरबरीतही करणार नाही, तर तो सुक्का बनवणार आहे. त्यामुळे पाणीही कमीच घालायचं. सगळं मिळून एक कपभर इतकं पाणी घातलेलं आहे यामध्ये. आता चवीप्रमाणे मीठही घातलं. मगाशी आपण लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आत्ता मीठ घालताना जरा जपूनच घालायचं. मीठ वगैरे घातल्यानंतर परत एकदा हे छान असं परतून घ्यायचे. आता सगळ्यात शेवटी अर्धी छोटी वाटी हे शेंगदाण्याचं कूट घातलं यामध्ये. आणि शेंगाचं कूट घातल्यानंतर ना भाजी हलवायची नाही, आहे असंच वरून झाकण ठेवून द्यायचं. आणि एक 5 ते 6 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. फक्त याची आच आहे ना एकदम मंद ठेवायची, अजिबात मध्यम किंवा फुल ठेवायची नाही. बघा, गावच्या सुंदर वातावरणामध्ये मोकळ्या आकाशाखाली आणि हिरवीगार झाडं बाजूला आहेत, तुम्हाला इथं दिसतच असेल. काय प्रसन्न वाटतंय. आणि या हिरव्यागार झाडांमध्ये बसून असं चुलीवरचं जेवण बनवायचं आणि शेतातच खायचं, एक वेगळ्याच प्रकारचा आनंद यामध्ये मिळतो. बघा, 5 ते 6 मिनिटांनंतर मी ही भाजी उघडून बघते, तर बऱ्यापैकी आपली ही भाजी शिजलीच आहे. आता अजून एकदा ही परतून घ्यायची आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं की शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर ही परतून घ्यायची नाही, तर आहे असंच झाकण ठेवून शिजू द्यायची. त्याचं कारण म्हणजे आज आपण ही सुक्की भाजी बनवतोय आणि यामध्ये जर शेंगाचं कूट घालून मग ती परतून घेतली असती आणि मग शिजायला ठेवली असती, तर त्या कुटामुळे ही भाजी तळाशी लागली असती आणि करपू शकली असती. त्यामुळे कधीही कूट घालून ते हलवायचं नाही, तर तसंच झाकून ठेवायचं आणि शेवटी परतायचं. तर बघा, अजून एक 2 मिनिटं आहे अशी वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला ही भाजी वाढायला घ्यायची आहे. तर तडका मारल्यापासून शेवटपर्यंत एक 8 ते 9 मिनिटांपर्यंत ही आपली भाजी शिजू दिली. जास्त वेळ काही शिजू द्यायची नाही, कारण आपण डाळ भिजवून घेतलेली असते आणि ही डाळ बारीक असल्यामुळं पटकन शिजली जाते. आता एका प्लेटमध्ये ही भाजी वाढून घेऊया. सकाळच्या घाईमध्ये शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि चपाती, भाकरी किंवा भातासोबत एकदम जबरदस्त लागते. तर इथे हा आपला खास डब्यासाठी मटकीच्या डाळीचा डाळकांदा तयार झालेला आहे. मोजून 10 मिनिटांमध्ये तयार होतो आणि मुलांना तर एवढा आवडतो ना, जर तुम्ही एकदा त्यांच्यासाठी केला तर ते म्हणतील, आई रोज डब्यामध्ये मला हीच भाजी दे. तर आता घरामध्ये आमरस चपातीचा बेत होता, म्हणूनच मी रस चपाती आणि हा डाळकांदा वाढून घेतलेला आहे. मी आता हा टेस्ट करून बघते. एक नंबर झालेला आहे. माझा तर हा ऑल टाइम फेवरेट आहे. आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी असा हा मटकीच्या डाळीचा डाळकांदा बनतोच. तुम्हीही बनवून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया एका अशा साध्या सोप्या आणि डब्याच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.